भाजप शिवसेना सरकारच्या 3.5 वर्षाच्या कामकाजाच्या विरोधात आजपासून 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन होते आणि त्याची सुरुवात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अंबाबाईच्या दर्शनाने केली। या आंदोलनाच्या निमित्ताने कोल्हापूर आणि मुरगुड इथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। सकाळी 10 वाजता कागल तालुक्यातल्या मुरगुड इथे जाहीर सभा होती आणि त्यानंतर 3 वाजता गारगोटी इथे सभा होतीये आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या दसरा चौक इथे 6 वाजता भव्य सभा होणार आहे। 12 तारखेला ह्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे अशा पद्धतीचा हा हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा आम्ही सुरू केलेला आहे। अंबाबाईचं दर्शन घेत असताना अंबाबाईला हेच साकडं आम्ही केलं की इडा पिडा टळो बळीचं राज्य येव। काय चाललं होतं अधिवेशनात? उंदीर, मांजर, सिंह आणि वाघ ह्याच्याबद्दल तुम्ही बोलताय? ते काय काय प्राणी संग्रहालय? तुम्ही जनतेच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला पाहिजे का वाघाच्या गोष्टी, सिंहाच्या गोष्टी, उंदराच्या गोष्टी आणि मांजराच्या गोष्टी सांगून तुम्ही वेळ मारून नेताय? जनता काय एवढी दूधखोळी आहे? ह्या पद्धतीची अपेक्षा जनतेची नव्हती या सभागृहाकडनं किंवा सरकारकडनं आणि म्हणूनच ह्या सगळ्याचं एक चीड समाजामध्ये निर्माण झालेली आहे, राग निर्माण झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।